रिठा झाडाला सोपनट, वाशनट किंवा इंडियन सोपनबेरी असेही म्हणतात. त्याचे वैज्ञानिक नाव सॅपिंडस मुकोरोसी आहे. हे झाड भारत, नेपाळ, चीन आणि जपानसारख्या देशांमध्ये वाढते. भारतात हे सामान्यतः हिमालयीन प्रदेशात आणि महाराष्ट्र आणि गोव्याच्या काही भागात आढळते. रिठा हे पानझडी झाड आहे, म्हणजेच ते वर्षातून एकदा पाने गळते. ते 20 मीटर उंच वाढू शकते, जे सुमारे 6 मजली इमारती इतके उंच आहे. झाडाची साल गुळगुळीत आणि पिवळसर रंगाची असते. त्याची पाने लांब असतात आणि दोन्ही बाजूला अनेक लहान पाने असतात. उन्हाळ्याच्या हंगामात या झाडाला लहान पांढरी फुले येतात. ही फुले गुच्छांमध्ये वाढतात आणि त्यांना एक आनंददायी सुगंध असतो. फूल आल्यानंतर झाडाला गोल पिवळ्या रंगाची फळे येतात, ज्यांना साबणाचे नट म्हणतात. या फळांमध्ये सॅपोनिन नावाचा नैसर्गिक साबण असतो, जो पाण्यात मिसळल्यावर फेस तयार करतो. कपडे, केस आणि दागिने धुण्यासाठी लोक शतकानुशतके साबणाचा वापर करत आले आहेत. साबणाचे दाणे त्वचेसाठी सौम्य असतात आणि बहुतेकदा नैसर्गिक शॅम्पू आणि साबणांमध्ये वापरले जातात. ते कीटकांना दूर ठेवण्यासाठी देखील वापरले जातात आणि टाळूवरील उवाट काढून टाकण्यास मदत करू शकतात. पारंपरिक भारतीय औषध प्रणाली असलेल्या आयुर्वेदात रिठा वृक्षाचे महत्त्व आहे. त्याची फळे त्वचेच्या समस्या आणि इतर आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात. हे झाड खराब जमिनीत वाढू शकते आणि त्याला जास्त काळजीची आवश्यकता नसते, त्यामुळे त्याची लागवड करणे सोपे होते. ते उष्णकटिबंधीय हवामानात वाढते आणि दुष्काळी परिस्थिती सहन करू शकते. रिठा वृक्ष 7 ते 10 वर्षांच्या वाढीनंतर फळे देण्यास सुरुवात करतो. एका झाडापासून वर्षाला 30 किलोग्रॅम पर्यंत साबणाचे उत्पादन मिळू शकते. साबणाच्या आतील बिया चमकदार आणि काळ्या असतात, पण धुण्यासाठी वापरल्या जात नाहीत. या बिया नवीन रिठा झाडे वाढवण्यासाठी लावता येतात. या झाडाचे लाकूड कधीकधी फर्निचर आणि इतर लाकडी वस्तू बनवण्यासाठी वापरले जाते. रिठा वृक्ष मातीची धूप रोखण्यास मदत करतात आणि पर्यावरणाला आधार देतात. ते विविध पक्षी आणि कीटकांसाठी निवासस्थान आणि अन्न प्रदान करतात. नद्या आणि जलचरांसाठी रासायनिक डिटर्जंट्स ऐवजी साबणाचे तुकडे वापरणे चांगले. तरीही साबणाचे पाणी डोळ्यात गेल्यास साबणामुळे लोकांना जळजळ होऊ शकते. रिठा वृक्ष हे नैसर्गिक स्वच्छता आणि शाश्वत जीवनाचे प्रतीक आहे. रिठा वृक्षांची लागवड आणि वापर करून आपण हिरव्यागार आणि स्वच्छ ग्रहाकडे एक पाऊल टाकू शकतो.